तर हॅलो फ्रेंड्स, मी आहे प्रतीक्षा आणि आज मी बनवते पावभाजी. तर आज आहे माझ्या भावाचा बड्डे आणि बड्डे असल्यामुळे आज आमचा घरीच पावभाजीचा प्लॅन झाला. आणि मी जी पण काही माझी रेसिपी बनवते ना ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग बघूया. तर मी इथे घेतले गाजर, बटाटे, बीट, वाटाणे आणि फ्रेंच बीन्स. खरं तर ना मी फ्लावरसुद्धा ॲड करते, पण आता पावसाळा असल्यामुळे मी जरा अवॉइडच केला, कारण पावसाळ्यात फ्लावर बरी येत नाही. आणि मग ह्या सगळ्या व्हेजिटेबल घेतल्या आहेत आणि ह्या सगळे मी इथे बटाटे सोलते. आपल्याला कुकरला लावून घ्यायचे आहेत, चांगल्या उकडून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी मी इथे पहिले सगळे व्हेजिटेबल कुकरमध्ये टाकते आणि बटाटे चांगले कट करून टाकते. आणि बटाटे कट ह्यासाठी करून टाकते ना, कारण ते आपल्याला स्मॅश करायला इझी जावे. आणि हो, मी काही शेफ वगैरे नाही आहे, त्यामुळे एक्झॅक्ट मेजरमेंट मी कुठल्याच गोष्टीचं सांगू शकत नाही. अंदाजे टाकायचं, टेस्ट करायचं आणि ॲडजस्ट करायचं. तर मी इथे सगळे बटाटे टाकून झाले आणि ह्याच्यामध्ये ना मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला ॲड करणार आहे. ज्या वेळेला मी भाज्या कुकरला लावते ना तेव्हा मी पावभाजी मसाला आणि बटर त्यामध्ये ॲड करते, त्यामुळे टेस्ट खूप छान येते. आणि त्याच्यामध्ये मी मसाल्याचं पूर्ण हे एक पॅकेट टाकणार आहे. त्यानंतर थोडंसं बटर ॲड करणार आहे आणि हळद आणि मीठ टाकायला विसरू नका. ॲक्च्युली मी हळद टाकायला विसरून गेली, पण तुम्ही आठवणीने हळद टाका. हळद आणि मीठ ॲड केलं त्यानंतर मग आपल्या अकॉर्डिंग, म्हणजे जेवढं आपण भाज्या स्टीम होतील तेवढंच पाणी टाकायचं आहे, बाकी एक्स्ट्रा पाणी नाही टाकायचं आहे. मला इथे साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी लागलं होतं. त्यानंतर मग मस्तपैकी कुकरला शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. इथे मी सगळं टाकून रेडी झालं आहे आणि कुकर गॅसवरती चढवते आणि त्यानंतर कुकरला मी 2, 3, 4 शिट्ट्या होऊ दिल्या होत्या. 2000 years later. 4 शिट्ट्यामध्ये प्रॉपर झालं होतं माझं. आणि जोपर्यंत इथे कुकरला शिट्ट्या होत होत्या ना तोपर्यंत मी कांदा, टमाटर, कॅप्सिकम आणि हिरवी मिरची हे सगळं कट करून ठेवलं होतं आणि जिंजर गार्लिक पेस्ट पण रेडी करून ठेवलं होतं. इथे मी कुकरमध्ये तेल टाकलं आहे, तेलामध्ये बटर ॲड केलं होतं. बटर ॲड केल्यानंतर त्यात मी टाकलं होतं जिरं आणि मिरची. हिरवी मिरची बारीक कट करून टाकली होती मी. जिरं आणि मिरची चांगलं लाल होऊ द्यायचं होतं तेलामध्ये. ते चांगलं तेलामध्ये लाल झालं की त्यानंतर कांदा टाकून कांदा पण चांगला ब्राऊन होईपर्यंत परतायचा होता. कांदा लिटरली, आणि गॅसचं फ्लेम एकदम स्लो ठेवायचा आणि त्याच्यावरती हा कांदा एकदम चांगला ब्राऊन होऊ द्यायचा. आणि कांदा चांगला ब्राऊन झाला ना की त्यामध्ये ॲड करायची आपल्याला जिंजर गार्लिक पेस्ट. आणि जिंजर गार्लिक पेस्ट ही घरी मी ऑलरेडी प्रिपेअर करून ठेवली होती आणि ती टाकल्यानंतर आहे ना कधी पण आहे ना खूप चांगली कुक होऊ द्यायची. कोणत्या पण जेवणामध्ये आपण जेव्हा पण अद्रक लसूण पेस्ट टाकतो ना त्यावेळेला ते खूप चांगलं कुक होऊ द्यायचं, नाही तर त्याला असा उग्र असा स्मेल येतो आणि ते जेवणात सुद्धा चांगलं लागत नाही. त्याच्यामुळे मी ते खूप चांगली कुक होऊ दिली आहे तिला. आणि त्याच्यानंतर मी त्यात टाकलं टमाटर आणि कॅप्सिकम. ते पण टाकल्यानंतर आपल्याला 5 मिनटं तरी ॲटलिस्ट त्याला चांगलं शिजू द्यायचं आहे. 5 मिनटं चांगलं शिजलं, एकदम त्याचा गाळगाळ झाला की त्यानंतर त्याच्यात टाकायचं आहे काश्मीरी लाल मिरची आणि पावभाजी मसाला. आणि काश्मीरी रेड चिली पावडरनी ना खूप छान असा कलर येतो. आणि त्यानंतर इथे मी चांगलं मिक्स करते आणि हे सुद्धा आपल्याला लिटरली 5 मिनटं तरी कुक होऊ द्यायचं आहे. 5 मिनटं कुक झाल्यानंतर पूर्ण असं त्याचा घरभर सुगंध येत होता आणि खूप छान झाली होती पावभाजीसुद्धा. त्यानंतर मग इथे आपण जे पण व्हेजिटेबल्स बॉईल केल्या होत्या त्या स्मॅश केलेल्या व्हेजिटेबल्स टाकायच्या आहेत आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. व्हेजिटेबल टाकून मिक्स करून घेतल्यानंतर त्यात आपल्याला पाणी पण ॲड करायचं आहे, पण पाणी आपण डायरेक्ट थंड पाणी नाही ॲड करायचं. तर कधी पण आहे ना भाजीमध्ये किंवा कशामध्ये आपल्याला एक्स्ट्रा पाणी ॲड करायचं असतं ना त्यावेळेला पाणी थोडंसं गरम करायचं आणि गरम करून ॲड करायचं. त्यामुळे ना आपल्या जेवणाची टेस्ट नाही बिघडत. आणि ही प्रो टिप मला माझ्या मम्मीने सांगितली आहे. तर मी तेच करत होती आणि इथे आम्ही नंतर थोडंसं पाणी पण ॲड केलं होतं. हे सगळं ना खूप चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड केलं होतं. मी गरम पाणी ॲड केल्यानंतर त्याला थोडंसं बॉईल येऊ दिलं होतं आणि मग त्यानंतर वरून गार्निशिंगसाठी इथे कोथिंबीर टाकला होता आणि खूप सुंदर असा सुगंध घरभर पसरला होता पावभाजी. बाहेर हॉटेलमध्ये जेव्हा आपण पावभाजी खातो ना तेव्हा एवढे पैसे देऊन सुद्धा जे सॅटिस्फॅक्शन नाही ना भेटत ते घरी बनवल्यावरती असतं, कारण घरी टेस्ट खूप छान होती आणि आपण एकदम सगळं प्रॉपर प्रमाणात टाकलं होतं. म्हणजे असं नाही की फक्त बटाटा जास्त झाला आहे किंवा टमाटे जास्त झालेत, कांदा जास्त झाला आहे, सगळं इक्वल टाकायचं असतं. त्यानंतर खूप छान अशी टेस्ट येते आणि खरंच पावभाजी पण टेस्टला खूपच मस्त झाली होती. तुम्ही पण ट्राय करा आणि हो, माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.